मेरिट ऑफ प्लेन टेबल सर्वे. तो प्लेन टेबल सर्वे जो आहे त्याचे आपल्याला फायदे आणि तोटे बघायचे आहेत. फायदे तोटे काय बरं का, तो बघा प्लेन टेबल सर्वे आपण काल देखील बघितलं की इन्स्ट्रुमेंट आपण जे वापरतो त्याच्यानुसार आपण सर्वेचे नाव दिले, बरोबर का. जसं की तुम्ही प्लेन टेबल वापरत असणार तर त्या सर्वेला प्लेन टेबल सर्वे आपण बोलतो. आता प्लेन टेबल सर्वे जर तुम्ही करतात, छोट्याशा एरियाचा नकाशा बनवायचा असेल तुम्हाला, तर छोट्याशा एरियाचा नकाशा बनवण्यासाठी आपल्याला प्लेन टेबल सर्वेचा वापर करावा लागतो. आता प्लेन टेबल सर्वेचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. मग आता फायदे आणि तोटे आपल्याला बघायचे आहेत. हा प्रश्न 6 मार्क्सचा आहे. कितीचा आहे हा? 6. तो 6 मार्क्सचा प्रश्न आहे. आपण आता एक एक करून बघूया. तो मेरिट अँड डेमेरिट ऑफ प्लेन टेबल सर्वे कधी कधी 4 मार्क्ससाठी येतो तर कधी 6 मार्क्ससाठी येतो. बघा तो पहिले आता आपण काय बघणार आहे, पहिले आपण मेरिट बघून घेऊ. काय मेरिट आहे? पहिला मेरिट आहे याचा, सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली, मोस्ट सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप. बघा तुम्हाला छोटा नकाशा जर का बनवायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर नकाशा भेटून देईल प्लेन टेबल सर्वेच्या मदतीने. तर आपण काय बोलणार, सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली, सर्वेचं काम तुम्हाला रॅपिडली करता येतं. कोणासाठी? अँड मोस्ट सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप. तो छोट्या जागेसाठी किंवा छोट्या एरियासाठी स्मॉल स्केल वर्कसाठी आपल्याला काय करता येईल बरं का, रॅपिडली सर्वे करता येईल. तो पहिला हा झाला. हा पॉईंट तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. तुम्हाला जवळजवळ किती 4 फायदे लिहायचे आणि 4 तोटे लिहायचे. आता आपण पहिले फायदे बघत आहोत. बरं हा पहिला फायदा झाला. नवीन सांगतो पहिला फायदा आहे का, सर्वे वर्क तुम्ही लवकरात लवकर करू शकतात. सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली अँड मोस्ट सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप. याचा अर्थ छोट्या एरियाचा सर्वे आपण लवकरात लवकर करू शकतो. कशाच्या मदतीने? प्लेन टेबल सर्वेच्या मदतीने. तो सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली एवढं वाक्य लिहायचं. अँड सुटेबल फॉर स्मॉल एरिया, स्केल मॅपच्या ऐवजी काय लिहा, स्मॉल एरिया. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा बघू आपण आता. दुसरा फायदा असा आहे, द फील्ड वर्क इज नॉट रिक्वायर. हे बघा जेव्हा आपण तुम्ही सर्वे करतात तर सर्वेची जेवढे पण डाटा आहे तो लिहिण्यासाठी एक छोटंसं पुस्तक असतं, छोटंसं बघा एवढं. याला बोलतो आपण फील्ड बुक. याला काय बोलतो? फील्ड बुक. परंतु आपल्याला या फील्ड बुकची गरज नाही आहे की किती रिडिंग आली याच्यातली. या प्लेन टेबल सर्वेमध्ये फील्ड बुकची गरज पडत नाही. इथं काय करतो बरं का आपण, आपल्याकडे जो प्लेन टेबल आहे त्याच्यावरती एक व्हाईट कागद असतो आणि जे पण तुम्ही सर्वे करताय तो सगळा सायमल्टेनियसली आपण याच्यावरती दाखवत जातो. याचा अर्थ तुम्हाला फील्ड बुकची गरज पडणार नाही. बरं समजा तुम्ही जर का फील्ड बुकचा वापर केला असता तर काय झालं असतं, ही फील्ड बुक जर का उद्या हरवली असती तर तुम्ही केलेला सर्वे सगळा वाया गेला असता. म्हणून फायदा काय आहे की फील्ड बुकची गरज पडत नाही. तुम्ही काय करतात, तुम्ही डायरेक्टली जिथे काम करतात ते डायरेक्टली प्लॉट करून घेतात त्याच्यावरती. प्लॉटिंग अँड सायटिंग सायमल्टेनियसली. ओके का. तो आपण आता कसं करणार बघा, तुम्हाला आता नवीन सांगायचं. पहिला फायदा काय सांगितला, सर्वे वर्क आपण रॅपिडली कॅरी आउट करतो. दुसरा फायदा काय सांगायचा आहे, दुसरा फायदा, फील्ड बुक इज नॉट रिक्वायर ॲज अ प्लॉटिंग वर्क इज कॅरी आउट विथ द फील्ड वर्क. बघा प्लॉटिंगचं काम आपण डायरेक्टली फील्ड वर्कमध्ये करतो, म्हणजे फील्डवरती जाऊन आपण प्लॉटिंगचं काम करतो. म्हणून आपल्याला फील्ड बुकची गरज नाही आहे. फील्ड बुक काय काम करते, फील्ड बुकमध्ये आपण काय काम करतो, जे पण आपण डेटा केलेला आहे, जो पण ऑब्झर्वेशन केलं आहे, हे सगळं आपण त्या फील्ड बुकमध्ये लिहितो. परंतु प्लेन टेबल सर्वेमध्ये फील्ड बुकची गरज पडत नाही. समजलं का. एक नंबर काय सांगितलं, सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली. 2 नंबर काय सांगितलं की फील्ड बुक इज नॉट रिक्वायर. फील्ड बुक इज नॉट रिक्वायर बिकॉज प्लॉटिंग इज डन ॲट अ साईट ओनली. प्लॉटिंग डायरेक्टली कुठे होऊन जाते, साईटवरती. ठीक आहे. तिसरा घ्या, मिस्टेक ऑफ बुकिंग इन द फील्ड बुक अवॉइडेड. तुम्ही फील्ड बुकच वापरत नाही तर फील्ड बुकमध्ये मिस्टेक व्हायचं कारण पण नाही. ठीक आहे का. तो हा पॉईंट लिहायची गरज नाही आहे. 2 झाले. तिसरा घ्या. तिसरा काय बरं का आता, विथ द हेल्प ऑफ द चेक लाईन मेजरमेंट एरर अँड एरर ऑफ द प्लॉटिंग कॅन बी रॅपिडली चेक. याचा अर्थ काय असतं बरं का, की आपल्याकडे चेक लाईन असते. आता एवढं वाक्य लिहिणार नाही आपण. विथ द हेल्प ऑफ द चेक लाईन एरर कॅन बी इझिली डिटेक्टेड. काय बोलायचं, विथ द हेल्प ऑफ कुठली लाईन रे, चेक लाईन. विथ द हेल्प ऑफ चेक लाईन द एरर कॅन बी इझिली डिटेक्टेड. काय अर्थ झाला याचा, याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडे चेक लाईन असते, त्याच्या मदतीने चूक झाली आहे का, काय झालंय हे तुम्हाला लगेच चेक करता येईल. 1 नंबर सर्वे वर्क कॅन बी डन रॅपिडली. 2 नंबर दुसरा पॉईंट काय होता की फील्ड बुक इज नॉट रिक्वायर, प्लॉटिंग इज डन ॲट अ साईट ओनली. तिसरा पॉईंट काय सांगितला की चेक लाईनच्या मदतीने आपल्याला एरर डिटेक्ट करता येतो. द एरर इज डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ चेक लाईन. चला घ्यायचा होता. 4 पॉईंट लिहू आपण. याला कुठल्याही प्रकारची स्किल लेबर लागत नाही. तुम्ही 4 पॉईंट लिहायचे, बस झाले. काय लिहायचं बघा, द इन्स्ट्रुमेंट सिम्पल आहे, इझी टू यूज, नो स्किल लेबर आर रिक्वायर. याला असं एकदम स्किल वर्कर लागेल का नाही, कोणीही टायपॉ स्टँड ठेवायचा, वरती टेबल ठेवायचा, वरती व्हाईट पेज ठेवायचं, पट्टीच्या मदतीने सायटिंग करायची. सायटिंग अँड प्लॉटिंग डन सायमल्टेनियसली. ओके का. तो आपण काय बोलणार, इन्स्ट्रुमेंट इज सिम्पल आहे, इझी टू यूज, वापरायला बी इझी आहे, स्किल लेबर लागत नाही. जमेल का आपण पुढे.
इट इज इन एक्सपेन्सिव्ह, याचा अर्थ याला खर्च पण जास्त लागत नाही. ऑफिस वर्क इज ओनली फिनिश ड्रॉइंग, इट इज सुटेबल फॉर मॅग्नेटिक एरिया. बघा हे वाक्य काढून टाकलं मी, तो जवळजवळ 4 पॉईंट तुम्हाला लिहिता येतात का? पटपट सांगा, मला पुढे जायचं. काय सांगितलं मी पहिलं काय सांगितलं? रॅपिडली, सर्वे वर्क इज डन रॅपिडली. 2 नंबर. दुसरा पॉईंट मी बोललो की फील्ड बुक इज नॉट रिक्वायर्ड, प्लॉटिंग इज डन सायमल्टेनियसली ॲट अ साईट ओनली. तिसरा पॉईंट बोललो मी की चेक लाईनच्या मदतीने आपल्याला एरर डिटेक्ट करता येतो. नंतर इन्स्ट्रुमेंट जे आहे ते सिम्पल इझी टू यूज आहे आणि नो स्किल लेबर इज रिक्वायर. नंतर मी काय बोललो की इट इज सुटेबल फॉर मॅग्नेटिक एरिया, म्हणजे चुंबकीय क्षेत्र कळतंय का? चुंबकीय क्षेत्र म्हणजे जिथं मॅग्नेटिक एरियाचा कळतंय, मॅग्नेटिक एरिया असतो त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, वापरू शकतो. सो इट इज सुटेबल फॉर मॅग्नेटिक एरिया. हे झाले फायदे. आता बघा आपण तोटे बघूया. तोटे काय काय बरं का? प्लेन टेबल सर्वेचे तोटे कंपल्सरी प्रश्न आहे, हा परीक्षेत येणार आहे. तो तोटे काय बरं का याचे? पहिला तोटा, नंबर ऑफ ॲक्सेसरी आर टू बी कॅरी आउट. बघा प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी बारीक बारीक खूप साऱ्या वस्तू लागतात, ज्याला बोलतो ॲक्सेसरी. काय बोलतो आपण? ॲक्सेसरी. म्हणजे जसं की काय, पट्टी लागते, ठीक आहे, नंतर हे लागतो त्याला, लेव्हल ट्यूब लागतो, पट्टी लागते, लेव्हल ट्यूब लागतात, पेन्सिल, बरेचसे बारीक बारीक वस्तू असतात बरं का. तो नंबर ऑफ ॲक्सेसरी आर कॅरी आउट, प्लेन टेबल सर्वेसाठी खूप साऱ्या ॲक्सेसरी लागतात. अँड द चान्स ऑफ द लॉसिंग वन ऑर अदर आर हाय. याचा अर्थ हरवण्याचे चान्स खूप जास्त असतात. कोणी चोरीला नेतं, बारीक बारीक वस्तू एक खिशात घालून घेतात, ठीक आहे, तो चोरीला देखील जातात, लॉस व्हायचे चान्स सगळ्यात जास्त असतात. तो पहिला तोटा काय सांगितला सांगा? देअर आर नंबर ऑफ ॲक्सेसरी यूज इन द प्लेन टेबल सर्वे अँड हॅव चान्स टू लूज वन ऑर मोर नंबर ऑफ ॲक्सेसरीज. कळालं का? एक किंवा एकापेक्षा जास्त ॲक्सेसरी लॉस व्हायचे चान्स दिसायला भेटतात. नाही समजलं का? पहिला तोटा काय सांगितला? खूप सारे ॲक्सेसरीचा वापर केला जातो. इन्स्ट्रुमेंट इज हेवी. बघा प्लेन टेबलचं इन्स्ट्रुमेंट हे हेवी आहे. हेवी म्हणजे काय? हे जड आहे. सो देअर फॉर इट इज डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट. इट इज डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट. कसं लिहायचं बघा रे? इन्स्ट्रुमेंट इज हेवी अँड डिफिकल्ट टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. डिफिकल्ट टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. कळतंय का नाही? एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे न्यायला खूप जास्त अवघड जातं. पहिला तोटा काय सांगितला मी? की नंबर ऑफ ॲक्सेसरी यूज इन द प्लेन टेबल सर्वे हॅव चान्स टू लूज द ॲक्सेसरी. दुसरा पॉईंट काय सांगितला? इन्स्ट्रुमेंट इज हेवी. इन्स्ट्रुमेंट हेवी असतं, देअर फॉर इट इज डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे पण पॉईंट जमून जाईल. पुढे तिसरा तोटा काय बरं का? आता बघा तिसरा तोटा आहे की प्लेन टेबल सर्वे तुम्हाला रेनी सीझनमध्ये करता येणार नाही. बरोबर का? तो बघा पुढचा पॉईंट, सर्वे कॅन नॉट बी डन इन अ रेनी सीझन अँड हाय विंड. जिथे हवा खूप जास्त चालते आणि पाऊस खूप जास्त पडतोय अशा एरियामध्ये तुम्हाला प्लेन टेबल सर्वे करता येणार नाही. तो हा 5वा पॉईंट जो आहे याला आपण तिसरा घेऊन टाकायचं. द वर्क इज नॉट सुटेबल वेन ॲक्युरेसी इज रिक्वायर. बघा तुम्हाला खूप ॲक्युरेसी, तुम्हाला नकाशा बनवायचा आहे. प्लेन टेबल सर्वेच्या मदतीने काय करतात? छोट्या एरियाचा नकाशा बनवतात. परंतु जर ॲक्युरेसी पाहिजे असेल तर प्लेन टेबल सर्वे वापरता येणार नाही. सो वर्क इज नॉट सुटेबल वेन ॲक्युरेसी इज नॉट रिक्वायर. म्हणजे ॲक्युरेसी इज रिक्वायर. जर तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे असेल तर प्लेन टेबल सर्वे चालणार नाही. 1, 2 आणि हे पण एक तिसरे 4 झाले. ते पुढे प्लेन टेबल सुटेबल फॉर ओपन कंट्री. प्लेन टेबल सर्वे ओपन कंट्रीसाठीच केला जातो. म्हणजे ओपन एरिया असेल ना तिथेच प्लेन टेबल सर्वे केला जात असतो. रूममध्ये प्लेन टेबल सर्वे करून उपयोग नाही. लक्षात येते का? तो अशा पद्धतीने हे 5 पॉईंट तुम्ही लिहू टाकायचे.